चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या याच मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षांवरती पाणी फिरवलंय। अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे नद्या ओढे तुडुंब भरलेत। त्यातून आलेल्या पुरामुळे शेतांमधील उभं पीक अक्षरशः वाहून गेलंय। शेतकरी वर्गात आता तीव्र नाराजी आहे, चिंता आहे। कांदा, मका, उडीद, सोयाबीन, बाजरी यांसारखी पिकं पूर्णतः नष्ट झाली आहेत। काही ठिकाणी तर नद्या दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे शेतांमध्ये गाळ साचून शेतीचं मोठं नुकसान झालंय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी। पाहूया। जळगाव जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर रात्री चाळीसगाव परिसरात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे। आपण बघू शकतो की डोंगरी नदी आणि जे तितूर नदी आहे त्या नदीला फार मोठ्या प्रमाणात मिळत आहे। काही चाळीसगाव शहरातील काही भाग या पाण्यामध्ये गेलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे। काही रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला। या ठिकाणी काय डोंगर भाग असल्याने त्या डोंगर भागात या ठिकाणी पाऊस झाल्याने मोठा पूर या चाळीसगाव डोंगरी नदीला किंवा तितूर नदीला या ठिकाणी येत असतो। त्याचप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा मोठा पूर चाळीसगाव शहरात या आलेला आहे। शहरामध्ये खोल भाग आहे, त्या ठिकाणी पाण्याचा या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि नागरिकांना थोडंसं या ठिकाणी मुश्किलाचा सामना या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे प्रशासन या ठिकाणी कामाला लागलं आहे। तर लवकरात लवकर हे पाणी निचरेल आणि आपलं जनजीवन विस्कळीत जे झालेलं आहे ते सुरळीत होईल असं या ठिकाणी प्रशासन सांगत आहे। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।